नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। श्री पळशेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। संस्थानचे तनशीराम पाटील मानगाले यांनी संस्था संदर्भात दिली माहिती। लवकरच मोठे मंदिर उभारले जाणार। भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन श्री पळशेश्वर संस्थान जागृत देवस्थान असल्याचे सांगितले। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर डोणगाव रोडवर असलेल्या संत गजानन महाराज मंदिर समोर श्री पळशेश्वर संस्थान आहे। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती। यावेळी संस्थानचे अध्यक्ष तनशीराम पाटील मानगाले यांनी या ठिकाणच्या जागृत देवस्थानासंदर्भात माहिती सांगितली। तर अनेक भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया देत असताना पळशेश्वर संस्थान हे जागृत देवस्थान आहे। अनेक भाविकांच्या श्रद्धा या देवस्थानवर आहेत। अनेक भाविक या ठिकाणी येऊन नवस करतात। अनेकांचे नवस पूर्ण सुद्धा झाल्याचं भाविकांनी सांगितलं। पंखा हवाले ना बघा रोज दर्शन दे मामाला यावं समोर वावर जरासं सोडून द्या भाई दर्शन बाजू पूरी ले दर्शन घेऊ देगा भाई ये पूरी ले दर्शन घेऊ देगा तुम पार पड़ी ना नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आता मेहकर शहरामध्ये संत गजानन महाराज मंदिराच्या समोर
श्री पळशेश्वर संस्थान आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. या ठिकाणी जागा आहे किंवा ज्या ठिकाणी संस्थान आहे त्या ठिकाणी मालक आहे ते तनशीराम पाटील मानले. आपण त्यांच्यासोबत बोलूया. रामराम. पळशेश्वराचं जागृत देवस्थान दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि दररोज सुद्धा हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आज महाशिवरात्री काय सांगतो? महादेवाले दर्शनाकरता सकाळ सोमवारी लोक खूप येतात आणि आज एकादशी असल्या कारणानं सकाळपासून भीड येईल पाहिजे. उद्या महाप्रसाद असतो तर आम्ही 96-97 महाप्रसाद एकच महाराष्ट्र कुठंही होईल महाराष्ट्र एकच उजवं पाणी पळसाल. आपण काय म्हणतो किती पळसाल पण किती कमवशील 3 पानं असतात. आपण म्हणतो एकच उजवं पाणी पळसाल. महाराष्ट्रात एकमेव ठिकाण आहे जागरूक ठिकाण आहे महादेवाचं एकच उजवं पाणी पळसाल. पाण्याची व्यवस्था आहे का? पाणी आहे ना पाण्याची व्यवस्था आहे. हे 5चं पाणी लागलेलं आहे बोर घेतलेले. भविष्यामध्ये काही मंदिर वगैरे मंदिर आता यावर्षी मंदिर तुम्हाला पुढच्या वेळेस उभं राहील. मंदिराचं खूप मोठं बांधकाम आहे. त्या भाई भक्तांना वर्गणीला त्यातून घेणारे आपण काही आपण स्वतः लावून मंदिर बांधायचं आहे ठिकाणी महादेव जागरूक ठाणं आहे. इकडून या हो सर. सावली द्या ना सावली द्या नाही मन प्रसन्न राहते त्याच्याकडे. आज महाशिवरात्री तुम्ही दर्शनाला आले तर कसं वाटतं तुम्हाला? कोणत्या गावचे आहे तुम्ही? काय नाव आहे तुमचं? तुमच्या गावात धार्मिक कार्यक्रम होत असतील? हो आमच्या असं ठाणं आहे का? काय नाव आहे तुझं? लक्ष्मी सासरे. काय सांगते आज महाशिवरात्री दर्शनासाठी आलेल्या तुम्ही काय सांगते? सकाळी सकाळी दर्शनाला आलं तर इथं फ्रेश वाटते. तसंही आम्ही सोमवारच्या दिवशी दर्शनाला येत असतो. छान वाटतं. काय नाव तुझं? दर्शन घेतलं का महादेवाचं? बरं कसं वाटलं दर्शन घेऊन? काय नाव तुमचं? काय सांगाल दर्शनाला आलं तुम्ही इथे? दर्शनाला देवस्थान महाशिवरात्री गर्दी असते. महादेवाचं ठिकाण असल्यामुळे महादेवापेक्षा मोठा देव तर कोणताच नाही. महादेवाचं सगळे तिथे इच्छा पूर्ण होतात. अनुभव असल्यामुळं खूप गर्दी राहते. लोक येतात. सगळे जागृत ठिकाण असल्यामुळं तिचं झाड आहे पळशेश्वराचं उजवं पाणी पळसाचं खूप प्रसाद मोठा भंडारा होतो. कार्यक्रम होतो सगळ्यात मोठमोठे जागृत खूप गर्दी असते. सगळ्याची इच्छा पूर्ण होते. दर्शनासाठी आलेली काय सांगता? मी याच्यासाठी आली की आज महाशिवरात्री आहे आणि इथे आल्यावर मला खूप असं छान वाटतंय आणि दर्शनही खूप छान झालेलं आहे आणि हे ठिकाणही खूप सुंदर आहे. काय नाव तुमचं? दर्शनासाठी आले सकाळी सकाळी काय सांगता धार्मिक कार्यामध्ये? आज महाशिवरात्री महादेवाचं ठिकाण पळशेश्वर ठिकाण आहे. प्रसिद्ध ठिकाणी मेकर भागात लोक इथे बरेच भाविक भक्त इथे दर्शनाला येतात आणि ते खूप आता काल तनशीराम पाटलांनी सांगितलं की मंदिर मोठं उभं राहणार. वर्गणी करणार काही स्वतःचे पैसे खर्च करणार. खूप छान वाटणार मग इथे मंदिरचं झाल्यानंतर. मनाला समाधान वाटतं. हे करणं पवित्र ठिकाण म्हणजे हे पळशेश्वर. चला पाटील येतो. मी खंडाळ्याचा गजानन बाबा हाडे. कसं वाटतं तुम्हाला? या ठिकाणी नंतर खरंच मनातल्या भावना एकदम अशा समोरून येतात की मन शांत होऊन जातं. पुरातन काळापासून या ठिकाणी जे महादेवाचं खंड आणि दिव्य म्हणजे नवसाला पावणारा किंवा मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा पळशेश्वर उपस्थित आहे. दरवर्षी सामाजिक ठिकाणी पूजा वगैरे केली महादेवाकडे काय मागितलं तुम्ही आता? काय नाही मागत बाबा स्वतःचं ठेव म्हणजे
बोलता का? काय नाव तुमचं? प्राध्यापक युवराज मोरे. काय सांगा तुम्ही दर्शनासाठी आले आहात? दर्शन प्राप्ती झाल्यानंतर मनशांतीचा भेटली आणि परिसर सुंदर आहे आणि हे स्थानी हे बी बरोबर आहे. काय नाव तुमचं? महेशचंद भगवानदास खत्री. तुम्ही दर्शन घेतलं महादेवाचं, काय सांगा? महादेवाचं म्हणजे हे मेहकरातील मंदिरापेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण आहे. या ठिकाणी आपण बघतो ना की पळसाच्या झाडाला 3 पानं असतात आणि तशी म्हण पण आहे पळसाला पानं 3च. परंतु या ठिकाणच्या पळसेश्वर भगवानाच्या कृपेनं या ठिकाणच्या पळसाला फक्त 1 पान येते प्रत्येक याला आणि त्यामुळं इथे काहीतरी परमेश्वराची अद्भुत लीला आहे. आणि इथली जी शिवपिंड आहे छोटीशी आहे परंतु जागृत आहे. या ठिकाणी पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून बाहेरून सुद्धा काही भक्त इथं दर्शनाला येतात आणि त्याचा नवससुद्धा इथं असतो. या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे मानगाले साहेबांच्या शेतामध्ये आहे आणि हे पूर्ण मानगाले कुटुंब या मंदिराची देखभाल करते आणि या ठिकाणी भक्तांना ज्या सेवा लागतात त्यांनी काही कचरं जरी टाकलं काही जरी टाकलं तरी अतिशय बिलकुल न रागावता हे मानगाले परिवार त्या ठिकाणी या ठिकाणी सुव्यवस्था ठेवते, स्वच्छता ठेवतात. आणि या ठिकाणी महाशिवरात्री पूर्ण महिनाभर श्रावण महिनाभर येणाऱ्या भक्तांची व्यवस्था त्यांच्या सहकार्यानं आणि जे भक्त लोक आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केली जाते. भक्त लोकसुद्धा या ठिकाणी दान देऊ शकतात. या ठिकाणी त्यांचा भविष्यातला जो संकल्प आहे मंदिर उभं करण्याचा त्या मंदिर उभं करण्याच्या संकल्पामध्ये आपण भक्त परिवारांना सुद्धा या ठिकाणी आपल्या पद्धतीनं आपली वर्गणी किंवा जे आपला वाटा असेल हिस्सा असेल तो देण्याचा प्रयत्न करावा आणि या परमेश्वराच्या मंदिराचं बांधकामसुद्धा झालं पाहिजे आणि या ठिकाणच्या मंदिराच्या परमेश्वराच्या भेटीचा आशीर्वाद प्रत्येकानं घ्यावा. त्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर उपस्थित झालो आणि परमेश्वराचे आशीर्वाद घेतले. तर खूप आनंदी वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं. काय नाव तुमचं? गारोडी तुम्ही दर्शनाला आले तर काय सांगा? दर्शनाला इथं आलो. आज 13 वर्षापासून इथे या दर्शनाला विशेष होणार आलो. सोमवार असो किंवा श्रावण सोमवार असो या ठिकाणी इथं प्रसन्न वातावरण आहे. इथं आल्यानंतर आपण ज्या भाविक गोष्टी असतो आणि मनोकामना पूर्ण होते. हे पळसेश्वर मंदिर हे आमच्या मामानं बांधलेलं आहे आणि या मामाचं सहकार्य आहे की हे जेवढे भाविक भक्त येतात ते भाविक भक्त म्हणजे असे की सर्वांचं मनोकामना पूर्ण होते. तेवढी सगळी अपेक्षा आहे आणि हे सगळं श्रेय म्हणजे आमच्या मामाचं आहे. बस तेवढं. मामाचं नाव काय? मानगाले मामा. हे होते. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.